नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण आयुर्विम्याची वैशिष्ट्ये काय आहेत ही वैशिष्ट्ये समजून घेऊयात, जेणेकरून आयुर्विम्याच्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्याला आयुर्विम्याच्या गुणधर्माची त्याचबरोबर आयुर्विम्याच्या एकंदरीत परिस्थितीची जाणीव होईल. ही वैशिष्ट्ये समजून घेतल्यानंतर मुळामध्ये आयुर्विमा हा घटक समजण्यास आपल्यास मदत होईल. आयुर्विम्याचं पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की आयुर्विमा हा विमेदार व विमा कंपनी यांच्यामधील एक करार आहे. त्यामुळे त्याला करार कायद्यातील सर्व तरतुदी या ठिकाणी लागू होतात. मुख्यत्वे आयुर्विमा घेण्यासाठी एकतर आयुर्विमा कंपनी असली पाहिजे, त्याचबरोबर ज्याला विमा घ्यायचा आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून त्या दोघांमधील हा एक करार असल्याचं दिसून येतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे आयुर्विम्यातील जे काही मानवी आयुष्याशी संबंधित मृत्यू असेल, अपंगत्व असेल यासारख्या संकट किंवा जोखमीविरुद्ध आर्थिक संरक्षण दिलं जातं. या आर्थिक संरक्षणाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या जोखमी या आयुर्विमा कंपन्या त्या विमेदाराला त्या विमेदाराच्या संबंधित उचलत असतात. म्हणून हे एक आर्थिक संरक्षण आहे असं या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य समजलं जातं. त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. यामध्ये काय असतं की यामध्ये एक निश्चित रक्कम त्या विमेदाराला मिळत असते. कारण माणसाच्या मृत्यूची जी काही किंमत आहे ती पैशात मोजता येत नाही. तो इतर विमा प्रकाराप्रमाणे नुकसान भरपाईचा करार असं नाही. नुकसान भरपाई मिळत नाही तर काय मिळतं, एक निश्चित रक्कम तुम्हाला मिळते, ते नुकसान नसतं. या ठिकाणी सांगायचा अर्थ असा की तो करार असतो ज्यामध्ये निश्चित रक्कम देण्याचं वचन दिलेलं असतं, पण तुमच्या मृत्यूची किंमत, तुमच्या आयुष्याची, प्रत्येकाच्या आयुष्याची किंमत आपण निश्चितप्रमाणे मोजू शकत नाही. पुढचं जे काही महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विमा हा एक असा घटक आहे तो आर्थिक सहाय्य तर देतोच, त्याचबरोबर बचत सुद्धा घडून आणतो, जेणेकरून आपण प्रत्येक व्यक्ती आपली बचत होईल, त्याचबरोबर कधीतरी आपल्याला आर्थिक सहाय्य मिळेल, वित्तीय सहाय्य मिळेल या हेतूने हा आयुर्विमा घेतला जातो. त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आयुर्विमा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आयुर्विमा पॉलिसीमध्ये आपल्यालाच माहित आहे की आपण वडील या नात्याने आपल्या मुलाच्या शिक्षणाची सोय करू शकतो, शिक्षणाच्या सोयीचा खर्च करू शकतो, त्याचबरोबर लग्नाची तरतूद करू शकतो. आजकाल प्रत्येक घटकाची पॉलिसी निघालेली आहे, प्रत्येक घटकाचा विमा काढला जातो. म्हणून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि भविष्याच्या निर्वाहासाठी आपण विमा घेतोय असं या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर पुढचे जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे ही एक काळजीवाहू तरतूद असते, म्हणजेच खबरदारीची तरतूद असते. ज्या खबरदारीमध्ये काय असतो की भविष्यामध्ये अनेक प्रकारच्या अनिश्चितता येतात, आपल्याला न आवडणारी संकट येतात. मग त्यामध्ये अपंगत्व असेल, अपघात असेल, वैद्यकीय उपचाराचा खर्च असेल, न सांगून येणारा आजारपण असेल, आणि त्याचबरोबर या सर्व घटकामुळे आपल्या उत्पन्नाची काय होते, हानी होते. या उत्पन्नाची हानी भरून काढण्यासाठी आपल्याला आयुर्विमा घ्यावा लागतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घर बांधणी कर्ज घेतो आपण, त्याचबरोबर इतर अनेक प्रकारचे कर्ज आपल्या डोक्यावर असतात. मग जर आपल्याला काही झालं तर आपण घर बांधणीसाठी जो काही हाऊसिंग लोन काढतो, आपल्याला इतर जे काही कर्ज काढलेले असतात, अलीकडील काळामध्ये अनेक प्रकारचे कर्ज आहेत. मोबाईल घेतला कर्ज, गाडी घेतली कर्ज, त्याचबरोबर प्रवासाला गेलो कर्ज, EMI हप्ते, काही तर आपण असे अनुभवतोय की EMI वर प्रवास करताय. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या जे काही चंद्रवादाच्या लक्झरियस गुड्स ज्या आहेत त्या लक्झरियस गुड्स सुद्धा आपण EMI वर घेतो. जर एक अशा प्रकारच्या कर्जाची उभारणी करून आपल्या आयुष्यामध्ये आपण जर कर्जाचा डोंगर उभा केला आणि त्या कर्जाचा डोंगर उभा करून आपल्याला जर आपल्या आयुष्याचं जर काही बरं वाईट झालं तर मग आपल्या फॅमिलीकडे कोण पाहणार, या हिशोबाने सुद्धा, या दृष्टीने सुद्धा आपल्याला आयुर्विमा हा काढावा लागतो. त्यानंतर पुढचे जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे की आयुर्विम्यास करार कायद्यातील तरतुदीबरोबरच
परमोच्च विश्वासाचे तत्व म्हणजेच अटमोस्ट गुड फेथ अँड इन्शुरेबल इंटरेस्ट, हे दोन्ही प्रिन्सिपल जे आहेत हे दोन्ही प्रिन्सिपल त्या ठिकाणी तंतोतंत लागू होतात, असं या ठिकाणी या आयुर्विम्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी ही एक ॲसेट असते, ती आपली संपत्ती असते, ती आपल्याला विकता येते, ती आपल्याला मॉर्गेज ठेवता येते, ती आपल्याला बक्षीस म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपण ती देऊ शकतो. हे अतिशय महत्त्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आयुर्विम्याचं असतं. त्यानंतर पुढचं जे काही महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आयुर्विमा पत्रामध्ये नामांकन सुविधा असते. मग नामांकन सुविधा म्हणजेच काय, तर विम्याच्या मुदतीमध्ये विमेदाराचा जर मृत्यू झाला तर विमा रक्कम कोणाला देण्यात यावी याचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी असू शकतो, त्या ठिकाणी ठरवता येतो. मग विमेदारास विम्याचा प्रस्ताव सादर करताना किंवा विमापत्र चालू स्थितीमध्ये असतानाच हे नामांकन काय करता येतं, दाखल करता येतं, ज्यामध्ये त्या विमेदाराचा तो विम्याची रक्कम कोणाला मिळणार आहे याचा सुद्धा उल्लेख असतो. आज या लेक्चरमध्ये आपण विम्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये समजून घेत असताना अनेक प्रकारच्या बाबी हाताळल्या, अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या घटकावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं. या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.